जळगाव रेल्वे स्टेशन परिसरात एक संशयास्पद कार आढळून आलेली आहे आणि या कारमधून बॉम्ब सदृश्य आवाज येत असल्याने भीतीचं वातावरण पसरलेलं आहे। लोहमार्ग आणि जळगाव पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत। पोलिसांनी खबरदारी म्हणून हा संपूर्ण परिसर रिकामा केलाय। बॉम्ब शोधक पथक देखील दाखल झालंय। कारची तपासणी सुरू आहे। 2 दिवसांपासून ही कार रेल्वे स्टेशन परिसरातच असल्याची देखील माहिती मिळते। आपले प्रतिनिधी वाल्मिक जोशी सध्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। वाल्मिक, काय अधिक माहिती आहे? 2 दिवसांपासून ही कार रेल्वे स्टेशन मध्येच आहे। कार मधून बॉम्ब सदृश्य आवाज येतोय। बघायला गेलं मनीषजी, जळगाव पोलिसांच्या वतीनं रेल्वे स्टेशन परिसरामध्ये एक कार आढळली होती, ज्या कारचा क्रमांक होता MH12BF SF 1680 होती। ही कार गेले 2 दिवसापासून पोलीस स्टेशनच्या बाजूला उभी होती आणि या कारमध्ये आज सकाळी बसून एक टिक आवाज यायला लागला। यामुळे परिसरातले लोक व पोलीस तसे भयभीत झाले होते। त्यानंतर या ठिकाणी बघायला गेलं तर साधारण पोलिसांच्या वतीनं बॉम्ब शोध पथक, तसं लोहामार्ग पोलीस व रेल्वे पोलीस व स्थानिक पोलिसांनी या ठिकाणी कारची तपासणी करणार असं पाहायला मिळालं। तर या ठिकाणी एका महिला पोलीस कर्मचाऱ्याची ही कार आढळल्याचं पाहायला मिळालेलं आहे आणि या कारवर जे आहे पोलिसांची प्लेट देखील लावण्यात आलेली होती। पोलिसांनी याच ठिकाणी बघायला गेलं तर कारची तपासणी करण्यात आलेली आहे। त्या कारमधून साधारण त्या कारची काच फोडून त्या कारमधून सगळी माहिती काढण्यात, दस्तावेज चेक करण्यात आलं। त्यावेळेस महिला एका पोलीस कर्मचाऱ्याची ही गाडी होती आणि नो पार्किंग झोन या ठिकाणी लावण्यात आलेली होती। मात्र या ठिकाणी पोलिसांनी व बॉम्ब शोध पथकांनी त्या ठिकाणी माहिती घेत असल्या तर त्याच ठिकाणी हा कटकट जो आवाज होता हा गाडीचा गेले 2 दिवसापासून चालू असल्या कारणामुळे हा आवाज येत असला। त्यानंतर पोलिसांनी व तसं लोहामार्ग पोलीस बॉम्ब शोध पथकाने सुटकेचा श्वास घेण्यात आला होता। मात्र बेशिस्त पार्किंग केल्यामुळे आज या ठिकाणी भयभीतीचं वातावरण मोठ्या पद्धतीनं पाहायला मिळालेलं आहे। विशेष म्हणजे या ठिकाणी महिला पोलीस कर्मचाऱ्याची गाडी सोडून गेल्यानंतर ही घटना घडली। यामुळे वरिष्ठांनी या ठिकाणी धाव घेऊन आता ती गाडी वगैरे सगळी पोलिसांच्या वतीनं ताब्यात घेण्यात आलेली आहे आणि कुठलंही बॉम्ब शोध पथकाच्या वतीनं सांगण्यात आलं या ठिकाणी कुठलाही बॉम्ब वगैरे आढळलेला नाहीये। मनश्रीजी, तर ही सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण बघतो आहोत। जळगावमध्ये एक रेल्वे स्टेशनच्या परिसरात कार सापडली, ज्यातून बॉम्ब सदृश्य आवाज येत होता। मात्र शोध घेतल्यानंतर इथे कुठलाही बॉम्ब आढळलेला नाहीये।